अचूक अभेद, अचूक अभेद, गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बाप तो क्षणी थरार, जोर चपाटे होती कार, जोशीला गर्दन काढ, दे मार, हलवी धरणी थर थर, धुरंधर 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 धुरंधर। काय झालं मला? गाडीत बस, आपल्याला जायचं आहे पालघरला। कशासाठी? अरे आपला इन्स्पेक्टर अभ्या आहे ना, त्याचा खून झाला। अभ्या म्हणजे अभिजित राणे? माय गॉड। चल चल लोक निघाला। चल चल चल। चला रे, चला 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 इकडे। चला चला ओ ऐक। राणे साहेबांच्या जाण्यामुळे सगळ्यांना शॉक बसलाय सर। ते ऑफिसरच तसे होते। आमचं कारणच वेगळं आहे। आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो। मी फायनलला असताना साने FYला होता आणि राणे SYला। अभय आमचा खूप जवळचा मित्र होता। म्हणजे तुमचे साहेब। ही असली भयंकर जखम मानेला कशामुळे? एखाद्या हिस्त्र प्राण्याने मानेच्या लाचका तोडलेला असावा असा अंदाज आहे। पण खून असा भर रस्त्यामध्ये झाला असावा असं वाटतं तुम्हाला? मलाही तोच डाऊट आहे सर, पण शक्यता नाकारता येत नाही, कारण रात्रीच्या या बाजूला कोणी फिरकत सुद्धा नाही सर। मी खात्रीने सांगतो की खून केल्यानंतर बॉडी इथे आणून टाकलेली आहे। खून या बाजूला झाला असावा की या बाजूला? डावीकडे जावं की उजवीकडे? धुरंधर ते बघ, टेम्पोच्या टायरचे निशाण। चल चल। गाडी मुद्दाम रस्त्याच्या कडेला उभी केलेली दिसते। श्रीवास्तव अभिजितजवळ काही सामान होतं? पैशाच्या पाकिट होता सर। हां, त्यात काही 3,500 रुपये होते आणि काही कागदपत्र, बाकी काहीच नव्हतं सर। पण एवढ्या रात्री अभिजित इथे काय करत होता? त्याला काही सुगावं लागलं असणार ना मल्हार। पण जर तसं असेल तर त्याच्याकडे रिव्हॉल्वर असायला पाहिजे होती। शोधा हवालदार, शोधा सगळीकडे।
सर पिस्तूल. आणखी काही मिळतं का बघा. तुम्ही काय करता बघा ना. मला हे बघ, पावलांची निशाण बघ किती मोठे आहेत. माणसाच्या पायाचे निशाण नाही आहे धुरंधर. याचा अर्थ अभिजितवर कुठल्या तरी जनावरांना हमला केलाय. म्हणजे अभिजितचा खुनी 4 पायांचा आहे. सर मला पण यायचं होतं पालघरला अभिजित सरांना बघायला. बरं झालं परत तू नाही आलास. वाय सर, मी इथे जॉईन होण्याआधी त्यांच्याच अंडर काम करत होतो. त्यांच्याच हाताखाली ट्रेन झालो सर मी. आणि अशा वेळी बरं तू नाही बघू शकला असतास. मी आणि धुरंधर असतं अभिजितला बघू शकलो नाही. तू का पाहिलं असतं? त्या मारेकरांनी त्याच्या मानेवर इतक्या निर्गुणपणे वार. सर माझ्यामुळे अभिजित सरांचा जीव गेलाय सर. त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही तेव्हाच मला कळायला हवं होतं की त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून. काय बोलतोस कळतं तुला? सर रागावू नका, पण अभिजित सरांनी मला एक जबाबदारी सोपवली होती. त्यांच्यासोबत एका केसवर काम करत होतो सर. आणि तू मला हे आत्ता सांगतोय? सर ऍक्च्युली त्यांच्याच तशा इन्स्ट्रक्शन्स होत्या सर. एका टोळीचा स्मगलिंगचा माल इथे उतरणार ही खबर होती त्यांना. येस सर. सर ती टोळी आधीच सुटली होती आणि कानोकांची बातमी इकडे तिकडे जाते म्हणून अभिजित सरांनी ती कोणाला सांगायची नव्हती. सर त्या टोळीचा एक महत्वाचा कन्साइनमेंट पालघरला उतरणार होती खबर होती सर. पालघरला? येस सर. कारण स्मगलर्स आधी अलिबाग किंवा इतर ठाण्यांवर आपला माल उतरवायचे, पण यावेळेस केळवा बीचवर उतरवून ते पालघरला आणणार होते आणि तिथून वसईला बाय रोड. याचा अर्थ अभिजित काल तिथे पालघरला गेला ते फक्त त्यांचा माल पकडायला. राईट सर. आणि पालघरला जर माल उतरला नाही तर तो डायरेक्ट वसईला येईल म्हणून वसईच्या गोडाऊनवर मला लक्ष ठेवायला सांगितलं होतं. आणि मूर्खासारखा तू एकटा तिकडे गेलास? नाही सर, मी गेलो होतो ना सोबत. शाबास. सर आणि माल तिथे उतरला नाही तर ते कॉल करणार होते मला. सर त्यांचा फोनच आला नाही. आम्ही रात्रभर थंडीत कुडकुडत होतो वेड्यासारखे. सर मग मी कॉल केला पण त्यांनी रिसीव्ह केला आणि कॉल रिसीव्ह केला नाही तेव्हाच मला समजून जायला हवं होतं सर. शिट सर, मी मूर्ख आहे, मूर्ख. तुला माहिती आहे का किती मोठी चूक केली आहेस परत तू? सर तू मला सांगितलं असतं तर मी काहीतरी ऍक्शन घेऊ शकलो असतो ना, अभिजितला वाचवू शकलो असतो. सॉरी सर. सर पण मी केलेली चूक सुधारण्यासाठी मी काही करायला तयार.
आता एक काम करा, या केसची वाच्यता इतर कुठेही करू नका. येस सर. कारण धुरंधर शिकारी कुत्र्यासारखा त्या खुन्याच्या मागे लागला असेल. कळलं? ओके सर. तुम्ही फक्त त्याच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवा. येस सर. निघा. नो. जय हिंद सर. जय हिंद. सर 15 मिनिटं झालीत, नुसते रातकिड्यांचे आवाज कानावर येत आहेत. पेशन्स पेशन्स. शी इज राईट. मला वाटतं अभिजित तिथे एकटाच गेला असावा कुठल्या तरी केसच्या संदर्भामध्ये, आणि तिथे त्यांनी गेल्यावर मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केलं असेल. त्यामुळे सुरुवातीला काही मिनटं काहीच आवाज येत नाही. मी पुन्हा चालू करतो. लिसन केअरफुली. हा कोणत्या गाडीचा आवाज आहे? सर ही गाडी वाटत नाहीये, हा टेम्पो किंवा ट्रक असावा. गुड. सर जवळपास 15 मिनिटं फॉरवर्ड करा. इथे काहीच नाही आहे सर. कुठेतरी आलाय. कादंबरी, येस सर. आता ते जे काही बोलतात ना ते नोट डाऊन कर. येस सर. कादंबरी नावं नोट डाऊन केली? येस सर. 3 लोकांची नावं समजली आहेत, सय्यद, लकी आणि बोका. सर मला वाटतं यात आणखी कोणीतरी असावं. सर मला पण तोच डाऊट आहे. आणखी काही? सर जर चौथा कोणी असेल तर तो या तिघांचा बॉस असेल. आपल्याकडे सध्या 3 नावं आली आहेत. सय्यद, लकी आणि बोका. या तिघांची सुद्धा कुंडली काढा. फाइंड आउट की कोण आहेत, काय करतात, कुठे राहतात. सर हे फोटोग्राफ्स. सय्यद, बाबू आणि लकी. सर यापैकी लकी म्हणजेच लक्ष्मण जामोदे हाच हिस्ट्री शीटर आहे सर. सर हा लक्ष्मण जामोदे म्हणजेच लकी नेमका आपल्याला हवाय तोच लकी आहे की नाही सर माहीत नाही. या लक्ष्मणबद्दल म्हणजेच या लकीबद्दल आणखी काय माहिती? हो सर. सर अरोरा ट्रान्सपोर्ट्स म्हणून एक छोटीशी ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. तिथे गेल्या 2 वर्षांपासून हा ट्रकवर क्लीनर म्हणून काम करत होता. सर हा एका गुन्ह्यामध्ये पकडला गेला आणि तेव्हापासूनच गायब आहे. त्याचा फोटो आहे आपल्याकडे? हो सर. हा. अरे साने साहेब, आज सकाळी सकाळी इकडे कुठे? धुरंधर फार डिस्टर्ब आहे रे. मी सारखा अभ्यासाचा विचार येतो. त्याचा चेहरा नजरेसमोर दिसतो. काय करावं काय नाही सगळं कळेन असं झालंय मला. मल्हार, त्या अभिजित बद्दल एक महत्वाची माहिती तुला सांगायची होती. कसली? अभिजित हा स्मगलिंग करणाऱ्या एका गँगच्या मागावर होता. काय? हो. त्या स्मगलिंग गँगचं एक कन्साइनमेंट इकडे येणार होतं अशी माहिती त्याला मिळाली. काय सांगतोस? आणि तो त्यांची वाट बघत होता. हे सगळं तुला कसं कळलं? पोलिसांनी इतका नसलो ना तरी थोडा हुशार मी सुद्धा आहे. मल्हार, या अभिजितच्या केस बद्दलचं
एक एक प्यादं मी तुझ्या समोर उभं करणार आहे. तू बघतच राह. पण सध्या मला एक महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं, तेव्हा प्लीज एक्सक्यूज मी. चले. अरे धुरंधर धुरंधर मला यायची धुरंधर 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 धुरंधर. लकी लकी नावाचा कोणी माणूस नाही साहेब आमच्याकडे. नसेलच. 2 वर्षांपूर्वी होता. त्याचं पूर्ण नाव लक्ष्मण जामोदे. 2 वर्षापूर्वी होता. मग मला माहित नाही. थांबा, हे साहेब आले आपल्याकडे. ते आपल्याकडे 2 वर्षापूर्वी कोणी लकी होता कधी बघ जरा. येताना फाईल घेऊन येते. सांगितलं साहेब, येते ते. लकी ओ हे लकी म्हणते. मीच काढून टाकला त्याला कामावरून. का साहेब ऑफिस मध्ये खूप चोरी करायचा. मीच पकडलं त्याला रंगिया. काढून टाकला. त्याचा काही पत्ता वगैरे? हो आहे की. हे बघ त्याचा बघ. ठीक आहे सर. सर तर हा तोच माणूस आहे ज्याला गोडाऊनच्या मागे पाहिलं? 200% सर. हे बघा मी फोटोही काढले, तुम्हीच चेक करा. बोका येस सर. याचं खरं नाव आहे? नाही सर, बोका म्हणजे बोधी कापसे. बोधी कापसे. हो, म्हणजे हा टाकलू गँगचा माणूस. तोच तो. सर, बोकाचा पत्ता सापडला. व्हेरी गुड. गुड जॉब. कुठे सापडला आहे बोकाचा पत्ता? सर, बोका नावाने तर मला काहीच सापडत नव्हतं. म्हणून मी ब पासून सुरू होणारी हिस्ट्री शीटर्सची लिस्ट चेक केली. सर, त्यामध्ये एक नाव सापडलं. बोधी कापसे. बोका. कुठे राहतो हा बोका? माहीम झोपडपट्टी. लकीचा पत्ता सुद्धा सापडलाय. काशीमीरा मीरा रोड. तुला काय वाटतं, या दोघांपैकी कोण कामाचा आहे? सर, लकीचा पत्ता हा अरोराच्या पाहिलवादनं सापडला आहे. पण सर, तो 2 वर्षापूर्वींचा आहे. त्यामुळे तो आत्ताही तिथेच राहत असावा याची गॅरंटी नाही. पण सर, मी बोकाच्या घरी जाऊन आले, चौकशी पण केली. सर, हा 19 ऑगस्टला अख्खा दिवस आणि रात्र घरी नव्हताच. कारण की तो पालघरला होता. अभिजित होता तिथे. सर, लेट्स ग्रॅब हिम. नाही, तू थांब, मी जातो तिकडे. असीम सय्यदच्या मागावर आहे. तू त्याला गाठ आणि त्या सय्यदला दोघं मिळून तोडवा आणि त्याच्याकडून खरं काय ते वधवून घ्या. तोपर्यंत मी या बोकाचं मरण करतो. सर, दार तर लॉक आहे. मला वाटतं तो आतमध्येच असावा. लॉक बघून आपल्याला असं वाटेल या घरी नाही, ही त्याची चाल असावी. बहुतेक सर. आपण मागच्या बाजून जाऊया. ये. सर,
सर बुका मागचं दार उघडतोय. एक काम करू, त्याला आज शिरू दे, त्याच्या पाठोपाठ आपण शिरू. चल सर आता काय? तिथे कोणीतरी दिसतंय. ए बोका फुकटानं चाललंय तर फुकट मरशी. चल माझ्या बरोबर. फुकटानं चल, तुका ठोकू चालेल इथं. येतो तुमच्या सोबत. फुकटानं आलं तर बरं झालं, पोलीस स्टेशनला घेऊन जाईल तुला. तुमचा काय भरोसा? अच्छा, तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे का? काही पर्याय आहे तुझ्याकडे? हे बघ, फुकटानं आलास ना तर तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आता इथंच ठोकून दे. चल. धुरंधर सर हा तर चालला सरांसोबत. त्याला कळलं तर नसेल आपण इथे आलोय म्हणून. परत येईल, आपण वाट बघू. सय्यद बाहेर निकल. चल. कौन है बे? तेरी मौत. चल, साहब ने बुलाया. कौन साहब? कौन साहब? अच्छा बेटा, अब तू साहब को नहीं पहचानेगा? मालघर में जो माल डाला था वो साहब की बात कर रहा हूँ. चल. कहाँ जाना है? मड आइलैंड डिलिव्हरी आहे. चल. अरे 19 तारखेला कुठे गेला तू? कुठे जाणार? इथंच होतो. अच्छा, फोटो बनवला का? हा, 2 दिवस गायब होतास तू. लकी सांगत होता. लकी? कोण लकी? अच्छा, लकीला ओळखत नाही तू? तुम्ही तिघांनी मिळून त्या अभिजित राणेंचा फोन केला ना? कोण अभिजित राणे? कोण अभिजित राणे? हा, ओळखत नाही अभिजित राणेला? आठवलं? आठवलं. ते पेपरमध्ये वाचलं होतं, पण साहेब त्याचा कोणाशी आमचा काय संबंध नाही. अच्छा, चल पोलीस स्टेशनला चल. पण तुमच्याकडे सबूत काय? सबूत? तो लक्की आणि सय्यद आहे ना, त्या पोलीस स्टेशनवर बसले तुझी वाट पाहत. त्यांनी सांगितलं तू अभिजित राणेचा फोन केला म्हणून. साहेब ते लोक खोटं बोलतात. अच्छा, तू खरं सांग. सांग, खरं सांग. साहेब खरं सांगतो, मी साहेबाचा खून नाही केला. आम्ही फक्त सामान उचलायला गेलतो. आमच्या अगोदर कोणीतरी साहेबाला मारलं होतं. समधी मान रक्तानं माखली होती. खोटं बोलतोस तू? नहीं साहब, खाली मेरा टेम्पो इस्तेमाल किया था साहब, माल ले जाने के लिए. मेरा काम ही है साहब माल ले जाना. फोन पे ऑर्डर आया था साहब और हम माल की डिलीवरी के लिए चले गए. म्हणजे तू मारला नाहीस अभिजित सरांना? नहीं मैम, मैं क्यों मारूंगा? मेरा काम नहीं है वो तो मैं उस लत्ती के बात में आ गया, ज्यादा पैसे के लालच में. ज्यादा पैसे? हाँ साहब, ऐसे काम के लिए हमको रेगुलर टाइम से 5 गुना ज्यादा पैसा मिलता है साहब, इसलिए मैंने काम के लिए हाँ कह दी. ठीक है बेटा, अब चल हमारे साथ. चल पोलीस स्टेशन चल. नाही साहेब, पोलीस स्टेशनला कशाला? मी काही केलंच नाही साहेब. मला जाऊ द्या साहेब. खरं सांगतो, त्या लकीच्यामुळे हे सगळं काम झालं साहेब आणि मी फसलो. ठीक आहे, सोडतो तुला. तसे तू सांगकामच आहे मला. तू काय खून बिन करणार नाही याची खात्री आहे मला. पण एक लक्षात ठेव, तुझं आणि माझं जे काही बोलणं झालं ना, हे जर कोणापुढे सांगितलं ना, नाही साहेब, कोणाला नाही सांगणार. हां, चल जा घरी. चल चल. जा बेटा, घरी जा. साने आणि परब तुझी घरातच वाट पाहून राहिली. शेवटी कसंही करून बेटा तुला पोलीस स्टेशनला तर जायचंच आहे.
अभिजित राणेचा खून कोणी केला माहित नाही तुला? अरे तुला माहित नाही तर पालघरला कशाला गेला होता तू? मी फक्त सामान उचलायला गेलतो. सामानच खोटं बोलताय तू? साने साने साने, अरे कशाला तोडतोस या बोक्याला? धुरंधर अभिजीतचा खून झाला तेव्हा हा तिथेच होता. सकाळपासून तुडवतोय पण एकच राग आळवतोय. मान एक काम कर, हा जो पण तो बोलत नाही ना तो पण तो तुडवायला. साने साने साने, अरे अरे मला नाही वाटत त्यांनी कोणाचा खून केला असेल म्हणून, आणि ते एका पोलीस ऑफिसरचा. त्याच्यामध्ये एवढी हिंमतच नाही आहे. पण धुरंधर 2 माणसांची नावं घेतली यांनी. एक आहे सय्यद, दुसरा लकी, माहीमच्या झोपडपट्टीमध्ये राहतो. तुला कसं कळलं? तू आम खा ना यार, गुटलिया काको गेलता. चलो लकीला उचलूया. नाही नाही, आधी तो सय्यद काय म्हणतो हे तर बघ. श्यामल आणि असीम त्या दोघांना घेऊन येतीलच इतक्यात. वाट बघ. म्हणजे तू फिल्डिंग लावली आता? अर्थात. साने साहेब, हा सय्यद. साहब, मैं इन लोगों को बता के थक गया साहब. अपन ने कोई खून नहीं किया साहब. आप मेरा रिकॉर्ड चेक कर लो साहब. अपन टेम्पो चलाता है, वो तो वो लकी के बाद में मैं आ गया साहब. शान्या, रेकॉर्ड साफ आहे म्हणतो आणि बोका आणि लकी सारख्या मावाल्यांसोबत संबंध ठेवतोस. साहब, लकी को अपन जानता नहीं साहब. वो बोका कभी कभी मारते वक्त आता है साहब. म्हणजे बोका लकीला घेऊन आला होता असं म्हणायचं तुला? हाँ साहब. माल काय होता बघितलंस? नहीं साहब. साहब वो राणे साहब की लाश देख के अपन डर गए थे साहब. हम लोगों ने लाश उठा ली थी, पर वहां तभी एक अजीब आवाज आई साहब. क्या आवाज? जैसे कोई शेर चिल्ला रहा है साहब. तो हम वहां से भाग गए. माल कुठे नेला? लकी के घर पे ले गए साहब. लकी बोला आगे माल वो ले जाएगा. अच्छा, सच बोल रहा है तू? हाँ साहब. परब सर, याला घेऊन जा आणि याच्या मित्रासोबत याची खातिरदारी करा. कुछ नहीं किया साहब. साहब साहब पाहिजे कुछ. साहब साहब. धुरंधर, तुझ्या आणि माझ्या इन्व्हेस्टिगेशनचे रस्ते एकच ठिकाणी जाऊन थांबतात. ते म्हणजे लकीचं घर. चलूया? चला. म्हणजे हा खुनी मागच्या दाराने पळालेला दिसतो. बोटाचे ठसे सुकलेले, याचा अर्थ खून होऊन बराच वेळ झाला असावा. आपण लकीचा शोध घेतोय हे कोणाकोणाला माहिती आहे? तुझ्या माणसांच्या दुसरं कोणाला माहित असणार? बोकाने सांगितलं तेव्हा मला कळलं. मला वाटतं सय्यद आणि बोका या दोघांना आपण पकडलंय आणि आता आपण लकीला पकडणार आहोत असं त्या खुऱ्याला माहिती झालं असणार.
आणि म्हणूनच त्यांनी या लकीला संपवलं. याचा अर्थ आपल्या प्रत्येक हालचालीवर खुन्याचं लक्ष आहे. म्हणजे आताही तू आपल्यावर नजर ठेवून असावं. चल हे पायाचे निशाण कुठपर्यंत गेले बघूया. धुरंधर हे बघ, कारच्या टायरचे निशाण. मला वाटतं एक कार बराच वेळ इथे उभी राहिली असेल. मला अभि आणि लकीचा खुनी एकच आहे. 4 पायांचा खुनी. काळे तीच ती मेन जागा. इथे माल आणि मालदार म्हणजे कोणी दबा धरून बसलाय. आज त्यांचा मुर्दा पाडून अभिसरांच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर मी काय म्हणतो, बदल्याचं ठीक आहे, पण मला असं वाटतं की आपण साने साहेबांना एकदा सांगायला पाहिजे. गप. जस्ट फॉलो माय ऑर्डर. मागे बघ, तू बघतो पुढे. कम ऑन क्विक. मला बोलवलं आणि कुठे गायब झालाय मल्हार कोण असतो. या काय झालं? अरे धुरंधर फार मोठा लोचा झालाय. हा परब एक दिवस मला फार मोठ्या प्रॉब्लेम मध्ये टाकणार. तुला परब काय झालं? अरे अभिजित राणेसोबत एका केसवर काम करत होता. मला न सांगता न विचारता. अभिजित राणे जो माल पकडणार होता ना, तो वसईच्या जंगलात एका गोडाऊन मध्ये उतरवणार होते ते स्मगलर लोक. आणि त्या रात्री परब तिथेच होता ज्या रात्री खून झाला. हे सगळं तुम्हाला आत्ता सांगतोयस? ती जाऊ दे ना, पण मी म्हटलं आताही परब तिथेच असणार. अरे काळ्याशी बोलताना सदाफुले नाही ऐकलं, त्यानं मला हे सगळं सांगितलं. तो मूर्ख अभिजित राणेच्या खुनाला पर्सनली घ्यायला लागला. त्या खुनीला संपवणं स्वतःची जबाबदारी समजतोय. डोक्यावर पडलाय का परब? तेच ना. ते लोक किती खतरनाक आहे माहिती नाही काय ना. शिवाय तो 4 पायांचा खुनी कुठून कसा कधी येईल काही सांगता येत नाही. म्हणून म्हणतो आपल्याला लगेच निघायला. काय बायकोला फोन करून कोण सांगेल हे बघ, तुला सांगावं लागेल. मी सांगणार नाही. मी सांगतो, काळजी नको. तू माझ्या चल पटकन चल 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 चल. सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. काय सॉरी? आता सुप्रिंटेंडेंट साहेब, कमिशनर साहेब माझ्या छातीवर बसतील. उत्तर कोण देणार? तू. त्यांची समजूत काढता काढता तर माझी वाट लागणार आहे. मल्हार अरे आधीच घाबरलाय तो. अरे आधी अक्कल का शेण खायला गेली होती तुझी? परब असं कोणी इमोशनली वहावत जाऊन काम करतं का? अरे किती वर्ष झाली डिपार्टमेंट मध्ये काम करतोय तू? सॉरी सर. मल्हार अरे हे बोलून आता वेळ वाया घालवणार आहेस का तू? आपल्याला फास्ट ऍक्शन घ्यावी लागेल, नाहीतर आणखीन खून पडतील. परब काळेवर ज्यांनी हल्ला केला त्याला तू बघितलंस? हो सर, अगदी जवळून पाहिलं. तो माझ्यावर पण हल्ला करणार होता सर, पण मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलंय ना त्याच्यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. सर तो माणूस नव्हताच, काहीतरी वेगळंच होतं. कधी 2 पायांवर तर कधी 4 पायांवर चालत होतं. सर त्याचं ते केसाळ अंग, छे कसं शक्य आहे? शक्य आहे परब. अभि आणि लकीचा खुनी हाच आहे आणि ते हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं आहे. तुला खुनी कोण आहे माहित आहे, मग वाट कशाची बघतोय? खात्री नाही करणार अजून मला. मल्हार या सगळ्यांमध्ये मला महत्वाचा भोका वाटत होता, पण तो फुसका निघाला. सय्यदचा काही क्रिमिनल रेकॉर्डही नाही. करेक्ट. या दोघांच्या माध्यमातून आपण लकीपर्यंत पोहोचू असा त्याला संशय आला, म्हणून त्यांनी लकीला संपवलं. म्हणजे धुरंधर आता पुन्हा आपण रेड एंडला आलोय. नाही मल्हार, मला अजूनही खात्रीपूर्वक वाटतंय की बोका, सय्यद आणि लकी या तिघांच्या व्यतिरिक्त आणखीन एक चौथा तिथे कोणीतरी होता आणि तो या चौघांपेक्षाही खतरनाक आणि त्या खुन्याचा खास असावा. असं तुला काय वाटतं? मल्हार
अभिची डेड बॉडी जिथे सापडली तिथेच त्याचा मोबाईल फोन सुद्धा पडलेला होता आणि तो तुमच्यापासून लपवून मी माझ्या ताब्यात घेतला होता. तू त्यात अभिने व्हॉइस रेकॉर्डिंग ऑन ठेवलं होतं, त्यामुळे सगळे तिथले आवाज रेकॉर्ड झाले होते. त्यातूनच मला या तिघांची नावं कळली आणि चौथाही तिथे होता, पण तो काही बोलला नाही. तू हा 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 आता ओरडायचं नाही. तू परबची भानगड लपवलीस ना, तेव्हा आता ओरडू नकोस. आता हा चौथा कोण आहे हे शोधायला हवं. पण कसं? माझ्याकडे एक प्लान आहे, बघ सांगतो. धुरंधर 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 धुरंधर. राईट. येस, गॉट इट. मॅच मिळाला. कादंबरी सरांना फोन करते. अगं फोन कशाला, सर येतीलच इतक्यात. ते बघाले. अरे बस. सर तुम्ही जे पावलांचे फोटो काढले होते ना, त्याचा मॅच मिळाला. सर ते चिंपाजी माकडाच्या पावलाचे ठसे आहेत, पण सर आकाराने खूप मोठा असलेला चिंपाजी. आकाराने मोठा असलेला चिंपांझी? येस सर. पण चिंपांझी तर माणसाला मारत नाही ना. नाही सर. शामू तू एक काम कर, या मुंबईमध्ये जेवढे नाटकवाले किंवा सिनेमावाले आहेत ना, त्यांच्यापैकी कोणी असं काही चिंपांझी बनवून घेतलाय का याची जरा चौकशी कर आणि संध्याकाळपर्यंत मला रिपोर्ट दे. सानेने टाकलेल्या जाळ्यामध्ये हा प्राणी म्हणजे हा चिंपांझी अडकायलाच पाहिजे. येस. चला रे, चला उडा, साहेबांना बोलवलंय. चलो हवालदार, घ्या ना बाहेर. चल ये लवकर, चल बसवा त्यांना तिथे. बरं. येस सर. ह्याचा काही दोष नाही, निर्दोष आहे बोका, त्याला जाऊ दे. ओके सर. आणि एक लक्षात ठेव, मुंबईच्या बाहेर पाय ठेवायचं नाही. नाही जाणार साहेब. हा निघ. काय सय्यद, तुझं काय करू? मेरे को भी जाने दो साहब, मैं क्या केलं नाही आहे. वो बोका के माफी मैं भी फंस गया इस सब में. अच्छा, मग खोटं का बोललास? टेम्पो तुझा स्वतःचा नाही, भाड्यानं घेतलाय, हे का नाही सांगितलंस? तो तुमने पूछा नहीं साहब. अच्छा, जो पूछा वो भी तो नहीं बताया. लकीला तू ओळखत नाहीस म्हणाला होता ना, पण तुला टेम्पो भाड्यानं लकीनंच मिळवून दिला. खरं आहे की नाही? खरं आहे की नाही? हाँ हाँ साहब. थोडं परत सोड त्याला, मारू नको. वो जॉन का टेम्पो है साहब. जॉन का टेम्पो? अच्छा, ह्याला आपण मारून काय करतोस? या चौघांपैकी जो आहे ना यांचा एक मित्र, तोच मारणार यांना. लकीला जसं संपवलं ना तसंच यालाही संपवेल. मरेला कुत्र्याची मौत. जाऊ दे. लकी का क्या हुआ साहब? खलास केला, गेम केला त्याचा, खतम. साला हरामी जॉन. जॉन? जॉन साहब, माल उसी का था. हम तीनों भी टेम्पो में थे साहब, लेकिन माल लेके वही छूट रहा था. दे रहा है दुरुस्त आहे. उशिरा काय होईना बोललास तू? हा ओके नाही म्हणजे खून जॉननंच केलाय ना? पक्का पता नहीं साहब. पक्का? बरोबर, जाऊ दे याला. ओके सर. ह्याचाही काही दोष नाही. साहब मेरे को इधर ही रहने दो साहब. क्यों? वो जॉन मेरे को मार देगा साहब. जॉन नहीं मरेगा साहब. हम लोग है ना. चल जा निकल. चल, छोड़ दिया तेरे को. चल निकल.
बरोबर सर. तू याच्या मागावर जा. येस सर. जॉन याला निश्चित गाठेल. येस सर. सदाफुले जा तुम्ही कुठे. हॅलो धुरंधर, काम फत्ते. सय्यद आणि बोकाला सोडलं आणि चौथ्याचं नाव कळलं, जॉन फर्नांडिस. जॉन फर्नांडिस. समज एक काम कर. येस सर. जॉन फर्नांडिस नावाचा कोणी टेम्पो वगैरे सप्लाय करतो का? जरा बघ बरं, काही दिसतंय का लॅपटॉप? येस सर. जॉन फर्नांडिस. खाली कर, खाली कर. सर सर हे बघा, हा फोटो. करेक्ट. याला कुठेतरी पाहिलाय. तो एक काम कर, याचा प्रिंटआउट काढ आणि असीमला फोन कर. तो जिथे कुठे असेल तिथून ताबडतोब इकडे ऑफिसला यायला सांग, पटकन. हमें जॉन, बोका और सय्यद. काय आले तुम्ही इथं? आमचा हिस्सा घ्यायला. आमचा हिस्सा न देता आज पडून जाणार होता. हिस्सा? कसला हिस्सा? तुमच्या दोघांमुळे लकी मारला गेला. पोलीस माझ्या मागावर लागली तुमच्या दोघांमुळे. चालेल का? जॉन, हे बरोबर नाही आहे. आतापर्यंत खूप घाबरून राहिलो आम्ही, पण आता नाही. आम्ही तर मरूच, पण तुला पण सोबत घेऊन मरू. सीधा सीधा हमारा पैसा दे दे, वरना तेरे को भी रखा देंगे. पकड़ साला, पकड़. साला वही जानवर है. भाग, भाग. दाखव. तसं एक काम कर, हे जे केस आहेत ना, असे चापून चुपून बसव याचे केस. ठीक आहे. आणि बारीक मिशा काढायला. ठीक आहे. आणि असं जाड भिंगांचा चष्मा लाव. ओके. आणि कल्ले जे आहेत ना, हे कल्ले असे बारीक कर. दाखव मला लवकर. सर. येस सर, त्या जॉन फर्नांडिसची कुंडली काढली. सर, त्याचे मुंबईत 2 फ्लॅट्स आहेत. लोखंडवाल्याला 2 BHK ज्याची किंमत सर 3 कोटी आहे आणि वसईला 3 BHK त्याची किंमत जवळजवळ सर 90 लाख आहे. सर, याशिवाय त्याच्या स्वतःच्या मालकीचं एक गोडाऊन आणि 8 ते 10 कोटीची जवळजवळ गुंतवणूक आहे. बाप. एक साधा टेम्पो चालवणारा आणि एवढी मोठी प्रॉपर्टी. सर, एवढंच नाही तर त्याचे 60 टेम्पो मुंबईत धावतात आहे आणि एक त्याची मोटार लॉन्च पण आहे. अरे वा. झालं का रे? दाखव. येस, आलं लक्षात आलं याची एवढी प्रॉपर्टी काय ते. येस सर. याचा पत्ता आहे ना सर? हे काम कर, येस सर. सान्याला फोन कर आणि त्यांना त्या पत्त्यावर स्वतःची टीम घेऊन यायला सांग. ओके सर. या यांचा झाला फोन. हा बोल. मल्हार जॉनच खुनी आहे. मी तुलाच फोन करणार होतो. आपण निघूया लवकर. धुरंधर, आपला अंदाज चुकीचा आहे. जॉनचा खून झालाय त्याच पद्धतीला. व्हॉट? नाही नाही, मल्हार काहीतरी गफलत होते, असं होऊ शकत नाही. धुरंधर, अरे सय्यद आणि बोका त्याला भेटायला गेले होते. त्यांच्या समोर त्या प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला, त्याला फरफटत नेलंय. मल्हार, जॉनची बॉडी मिळाली? हो, बाजूच्या खोलीत. नाही नाही, मला शक्य नाही.
तू एक काम कर, मी तुला एक फोटो पाठवतो, तो सगळीकडे व्हायरल कर. बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, सगळीकडे. अरे पण धुरंधर हे सगळं कशासाठी? कारण तोच आपला खुनी आहे आणि तो मुंबई काय देश सुद्धा सोडून जाण्याची शक्यता आहे. मी तुला पत्ता पाठवतो, त्या पत्त्यावर तू ताबडतोब पोहोच. आपल्याला हवा असलेला खुनी धुरंधर. हॅलो मिस्टर अरोरा, काय कुठे बाहेर जायची तयारी वाटत? मिस्टर धुरंधर तुम्ही? काही दिसतंय? नाही नाही. हो हो, ते आमची वाईफ असते ना, त्याची सिस्टर बिमार आहे, तिला भेटायला जातो आहे. US ला? हो. तुम्हाला कसं कळलं? आम्हाला बरंच काही कळलंय मिस्टर अरोरा. आणि तुम्ही कितीही घाई केली ना तरी तुम्ही US ला पोहोचू शकतच नाही. तुम्ही पोहोचाल पोलीस स्टेशन मध्ये. What is this nonsense? सांगतो. मिस्टर कुलदीप अरोरा, मिस्टर जॉन फर्नांडिस, यू आर अंडर अरेस्ट. नो 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 धुरंधर, तुमची काहीतरी मिस्टेक होते. अच्छा असेल? मिस्टर फर्नांडिस, तुमच्या फोटोवर थोडी मेहनत केल्यानंतर मला हा फोटो मिळाला. नो 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 नो. काय जॉन, स्वतःच निर्माण केलेल्या या भयानक प्राण्याला बघून स्वतःच घाबरता? असीम, ये पुढे. काय मिस्टर जॉन फर्नांडिस, आता तरी खरं बोलणार का? सगळा प्लॅनच फिसकटला. युअर राईट. मी जॉन फर्नांडिस आणि मीच कुलदीप अरोरा. इन्स्पेक्टर अभिजितचा खून माझ्यातून चुकून झाला, पण तिला मला मारावं लागलं. नीट सांग सगळ्या. सर, मी सर्कशीत कामाला होतो. त्यावेळी वेगवेगळ्या प्राण्यांची खाल अंगावर चढवून मी खूप चाळे लावले. लोकांना खूप असायचं. मला सर्कशीचा कंटाळा आला होता. सर्कशीत टेम्पो घेऊन एक माणूस घ्यायचा, त्याच्याकडे कामाला लागला. एक दिवस त्याला खाली ढकलून त्याचा टेम्पो मी चालवायला. पण लाईनमध्ये मजा नव्हती. कोणीतरी मला स्मगलिंगच्या मालाच्या डिलिव्हरीत चांगला पैसा हे सांगितलं. मी ती कामं करायला लागलो. त्यातून एका टेम्पोचे 5 टेम्पो केले. माझी ओळख लकीशी नाही. लकीनी मला स्मगलिंगची आयडिया दिली. पण हा काळा पैसा पांढरा करण्याकरता मी कुलदीप अरोरा बनलो आणि अरोरा ट्रान्सपोर्ट कंपनी काढली. त्यात लकीलाच कामाला ठेवलं. पुढे अचानक लकी गायब झाला. मीच त्याला गायब केलं. तो माझे सगळे काळे धंदे सांभाळू लागला. म्हणजे स्मगलिंगच्या वेळी तू जॉन बनायचंस आणि एरवी अरोरा? होय सर. पण मला या दुहेरी आयुष्याचा कंटाळा आला होता. मला जॉनला नेहमीसाठी संपवून कुलदीप अरोरा बनायचं होतं. म्हणून मी हा शेवटचा मोठा हात मारला. यातून जो पैसा आला असता ना, तो माझ्या 3 पिढ्यांना पुरला असता. मी त्यातला काही पैसा अरोरा ट्रान्सपोर्ट कंपनीत गुंतवून सगळा पैसा पांढरा केला असता आणि नेहमी करता हे स्मगलिंग सोडून दिलं असतं. मग माशी कुठे शिंकली तुझी? साहेब, अभिजित सरांना आमच्या मालाची खबर लागली हे मला माहीतच नव्हतं. त्या दिवशी पालघरला माल उतरवून मी जेव्हा झाडीत थांबलो त्यावेळी मला अभिजित सर दिसले. तेव्हा ते कोण हे मी ओळखले नाही, पण
त्याच्याकडे पिस्तूल होतं, जीवाला धोका होता म्हणून मी त्याला मारलं. आणि त्या प्राण्यांचा काय लफडा आहे? साहेब, कोणाला संशय येऊ नये म्हणून आणि कुणाला पाहिलंच तर भयंकर प्राणी समजून पळून जावं म्हणून मी त्या दिवशी प्राण्याची खाल घालून बसलो. पण अभिजितला पिस्तूल घेऊन बघितलं आणि म्हणून मला त्याच्यावर हल्ला करावा लागला. मग मला आयडिया सुचली, प्राण्याचा हल्ला वाटावा अशा रीतीनं खून केला तर बरंच होईल. हा विचार करून मी त्याच्यावर हल्ला केला. पण त्याला मारल्यानंतर सगळा खेळच बदलला. लकीला का मारलंस? तुम्ही लकीचा पत्ता विचारून माझ्यापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर बोका आणि सय्यदला अटक झाल्याचंही मला कळलं होतं. लकीचं जगणं माझ्याकरता धोक्याचं होतं म्हणून मी त्यालाही मारलं आणि मी नेहमीसाठी US ला जाण्याचं ठरवलं. मी निघालो तेवढ्यात सय्यद आणि बोका आले आणि हिस्सा बघू लागले. हो, पण त्याच्या समोर तुझ्यावर हल्ला झाला आणि तुझी डेड बॉडी सुद्धा पोलिसांना मिळाली. तू जर जिवंत आहे तर तो मेलेला इसम कोण होता? माझ्या ऑफिसमध्ये काम करणारा शंकर, त्याला मी आधीच मारलं होतं. जॉन मेला असं भासून मी निघून जाणार होतो. पण इथं ऑफिसमध्ये ठेवलेली कॅश घ्यायला आलो आणि फसलो. धुरंधर सर, तुम्ही मला कसं पकडलं? तुम्ही गुन्हेगार जर शेर असाल ना तर आम्ही पोलीस आणि डिटेक्टिव्ह 6वा शेर असतो. ज्यावेळी मी तुझ्या ऑफिसमध्ये आलो होतो ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं तुझ्या त्या दाढीचे केस मला असे वाटत नव्हते. शिवाय तुझ्या ऑफिसमध्ये नानक, येशू आणि बजरंग या तिघांचे सुद्धा फोटो एकत्र लावले. तेव्हाच मला तुझ्याबद्दल शंका आली. जेव्हा सय्यदनी जॉनचं नाव घेतलं आणि लकीनी तुझ्याकडून टेम्पो भाड्याने घेतल्याचं जेव्हा सांगितलं त्याच वेळी मी गुगलवर सर्च करून जॉन म्हणजे तुझाच फोटो सर्च केला आणि जॉनचा फोटो पाहिल्यावरच माझ्या लक्षात आलं की जॉन आणि अरोरा या दोघांनाही जोडणारा दुवा म्हणजे लकी. तेव्हाच मी असीमकडून जॉनच्या फोटोला अरोराचं गेटअप दिला आणि तेव्हाच लक्षात आलं की जॉन म्हणजेच अरोरा आहे. मी असीमकडून त्या फोटोला अरोराचा गेटअप दिला आणि जॉनच अरोरा आहे हे सिद्ध झालं. मिस्टर अरोरा आणि मिस्टर जॉन यू आर अंडर अरेस्ट. गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बांधतो क्षणी थरार, जोर चपाटे होती गार, जोशीला गर्दन काढ दे मार, हलवी धरणी थर थर, धुरंधर